काही ऑइली स्किन आहे तर थोडंसं त्याला कमी जाणवतं, पण ड्राय आहे किंवा आपण जे म्हणतो की हा कॉम्बिनेशन आहे त्यालाही प्रॉब्लेम येतो. तर आपण स्किनची केअर घेत असताना अगदी लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकाला प्रॉब्लेम येतात. तर त्यात पहिल्यांदा ड्रायनेस येतो. तर ड्रायनेससाठी आपल्याला काय वापरायचंय? तर चेहऱ्याची स्किन आणि आपल्या इतर पार्ट्सची जी स्किन आहे, जसं बॉडीची इतर स्किन जी आहे, त्यामध्ये फरक आहे. स्ट्रक्चरली फरक आहे, अॅनाटॉमिकली फरक आहे त्यामध्ये. त्यामुळे त्याची केअर करताना आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट हे वापरावे लागतात. जसं की आपण काय करतो, मॉइश्चरायझर जे आहे ते चेहऱ्याला वापरतो. चेहरा आणि इतर स्किनला आपण लोशन वापरतो. हं? किती प्रमाणात आपल्याला ऑइल लागतं, मॉइश्चर लागतं त्यावरती ते डिपेंड करतं. त्याच्यानंतर आता जेल जर वापरायचं म्हणलं तर ह्या दिवसामध्ये काय होतं, जेल खूपच थंड असतं. तर ते वापरायला थोडंसं नकोसं वाटतं आपल्याला. उन्हाळ्यात तेच पाहिजे असतं, हवंसं होतं, पण ह्या दिवसात ते नको वाटतं. तर ते आता जरी नाही वापरलं तरी चालतंय, उन्हाळ्यात ते वापरायचं. फेअरनेस जेल जे आहे ते आपलं तर त्यानंतर मॉइश्चरायझर. मग स्किनची आपण काळजी घेत असताना यंग स्किन असेल तर डे क्रीम देतो, मॉइश्चरायझर देतो, एसपीएफ देतो. ह्या गोष्टी आता कंटिन्यू करू शकतो आपण. पण 35 नंतर आपल्याला काय वापरावं लागतं मग? डे क्रीम आहे, त्याच्यानंतर सिरम आहेत, आता त्याची फार गरज पडते. कारण सिरम टेक्नॉलॉजी जी आहे ती आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, तर ते आपल्याला जास्त प्रमाणात मॉइश्चर किंवा टाइटनिंग इफेक्ट ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असते. ते त्याच्यामध्ये ॲडिशनली आपल्याला ऍड करावं लागतं. आणि लहान मुलांची जेव्हा आपण स्किनचा विचार करतो तर तेव्हा त्यांना हे सगळं द्यायचं असेल, लोशन असेल, क्रीम असेल, आपल्याकडे अवेलेबल आहे, तर ते का द्यायचे? तर ते डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, नॉन इरिटंट पण त्यावरती लिहिले. म्हणजे तुम्ही लावलं ना तर ते स्किनला तुमच्या शांत करणार आहे, असं ते पूर्ण रेंज आहे. त्यामुळे ते स्पेसिफिकली आपल्याला सांगायचं की आपले जे बेबी स्पा रेंज आहे ती सगळी अशा पद्धतीने डेलिकेट स्किन साठी बनवलेली आहे. आता हे चेहऱ्याचं, बॉडीच्या स्किनचं सांगितलं. त्याच्यानंतर पायाचं काय होतं? त्याच्याकडे कोणच बघत नाही. पायाकडे कोणी बघत नाही, पण बघितलं पाहिजे. कारण पाय आपल्या पूर्ण शरीराचा भार पाय सांभाळत असतात. आणि शिवाय पायाला जितकं आपण म्हणजे आता पेडिक्युअर वगैरे काय इम्पॉर्टंट आहे, तर जेवढं तुम्ही पायाची काळजी घ्याल, मसाज कराल, ऑइल कराल, तेवढं तुमच्या बाकी पार्ट्सला ऑटोमॅटिकली आराम भेटत असतो. म्हणजे ह्याचा अनुभव पण घेतला असेल, कधी तळपायाला आपण तेल लावलं तर आपल्याला शांत झोप लागते, डोळ्यांचा थकवा कमी होतो. तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट, कारण सगळे जे आपल्या बॉडीचे ॲक्युप्रेशर पॉइंट्स जे आहेत ना ते सगळे पायामध्ये आहेत. आणि तिथं जर आपण प्रेस करत असू तर ते आपल्याला पूर्ण बॉडीला रिलॅक्सेशन देत असतं. तर आपल्याकडे फूड केअर क्रीम आहे इसेन्शियलची. ती क्रीम खूप सुंदर आहे. ती जर वापरली तर पायाच्या भेगा होणार नाहीयेत. त्यानंतर काही ना इथं घोट्याला काळं झालेलं असतं, दुर्लक्ष केल्याचा तो परिणाम असतो. वर्षानुवर्ष तिथं ती स्किन ड्राय राहते, तिथं मॉइश्चर ऑइल काहीच दिलेलं नाहीये, त्यामुळे ते काळं आणि ते असं जेव्हा दिसतं त्यावेळी ते थोडंसं खराब पण वाटतं आपल्याला. तर ती केअर आपण घेतली तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला ते दिसेल. कारण खूप लेडीजचं तुम्ही बघाल ना बारकाईने, तर तो प्रॉब्लेम असतो, त्यांनी ते दुर्लक्ष केलेलं असतं. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. मांडी घालून बसून येत असतं घर्षण केलं जातं आणि तिथं काहीच लावलं जात नाही. आणि तो जो भाग आहे ना तो स्ट्रक्चरली थोडासा वरच्या बाजूला आहे, त्यामुळे तिथेही ते दुर्लक्ष होतं. तर त्यासाठी त्यानंतर स्क्रबिंग हे केलंच पाहिजे. म्हणजे थंडीच्या दिवसात सुद्धा स्क्रबिंग करणं गरजेचं आहे. का तर आपली स्किन जी आहे साधारण 21 दिवसाचं असं चक्र आहे ते. तर ते जी स्किन आहे, डेड स्किन आहे, ती जर आपण काढली तर आपल्याला खूप छान वाटतं. तर मग त्यासाठी तुम्ही स्क्रब वापरा. बॉडी स्क्रब मध्ये सुद्धा तुम्ही आपले हे स्क्रब वापरू शकता. मोरोकन आहे, ॲव्होकॅडो आहे, ते तुम्हाला वापरले तरी छान इफेक्ट येतो. आणि मूरबार जो आहे ना तो आता नाही वापरायचा, कारण तो ऍक्च्युली ड्रायनेस देतो म्हणून. तर त्याच्याऐवजी आपले श्लोकाचे वापरा, सुंदर आहेत ते. ते पण आठवड्यातून एकदा वगैरे जे रिलॅक्स आपण अंघोळ करत असतो तेव्हा जर वापरलं, साबण लावायची गरज नाहीये, ते वापरलं तरी चालतं. आणि एरवीच्या वेळेस आपलं 3 in 1 सॉफ्ट वॉश म्हणून आहे, शॉवर जेल, बबल बाथ आणि हँड वॉश, असं तिन्हीचं आहे ते.
तर तिन्हीचं छानच आहे म्हणजे ते त्याचा अनुभव असा आहे की साबणाने जर हे केलं तर आपलं ड्राय खूप होते. ह्याच्यामध्ये ऑलरेडी पीएच बॅलन्स आहेत आणि आणि जेल फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे ड्राय होऊनच देत नाही स्किन ते. तर तो एक फायदा त्याच्यामध्ये होतो. तर आणि लिप बाम लिक्विड सोप लिप बाम पण आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. आता हे सगळं क्रीम वगैरे बोललो, कोल्ड क्रीम एक राहिली आपली. कोल्ड क्रीम वापरावी थंडीच्या दिवसामध्ये. ज्यांची ड्राय त्यांनी तर वापरली तर जास्त फायदा त्याच्यामध्ये मिळतो. तर त्यामध्ये जे शिया बटर वगैरे आहे ना, त्याच्यामुळे ते खूप छान रिझल्टला म्हणजे ड्रायनेस टॅनिंग काय होतं, टॅन पण होते त्यासाठी ते उपयोगाला पडते. अंडर आय तर 12 महिने वापरायचे कारण ते गरजेचीच आहे. आणि आता आपली कॉफीची पण आलेली आहे अंडर आय, मी घेतली आहे. एकदम छान झोप पण लागते छान आणि रिलॅक्स